नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता ज्या महा-डी-बी-टीच्या पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी वस्तू खरेदी केली आहे, अवजारे म्हणावं लागेल त्याला, अवजारे मग खरेदी केलेली आहे, शेती उपयोगी जे लागणाऱ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, तुम्हाला त्या लागलेल्या आहेत, संमती भेटलेली आहे आणि त्या घेतलेल्या आहेत. तुम्ही त्यानंतर महा-डी-बी-टी पोर्टलवर बिलंही अपलोड केलेली आहेत. फक्त तुम्हाला पैसे येणं बाकी आहे, अशा शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे की लवकरच ज्यांचे थकीत बिलं जे आहेत ते काय होणार आहेत, त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. जवळपास संभाजीनगर विभागातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ते 2200 शेतकरी आहेत आणि त्यांचे जवळपास 2400 कोटी रुपयाच्या आसपास तो निधी आहे. आणि मग तो निधी त्यांच्या लवकरच काय केला जाणार आहे, त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. बऱ्याच शेतकऱ्याचं मग अनुदान ट्रॅक्टरचं असेल, काही शेतकऱ्यांचं स्प्रिंकलरचं असेल, ठिबकचा असेल, त्यानंतर काही शेतकऱ्यांचं पॉवर विडर असेल. अशा ज्या शेतकऱ्यांनी ते मग सेटनेट असेल, पॉली हाऊस असेल, महा-डी-बी-टी मार्फत तुम्ही जर मग ड्रोन घेतला असेल, त्यानंतर काही शेतकऱ्यांनी मग ऊस तोडणी जे यंत्र आहे हार्वेस्टर तेही घेतलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक मोटर असेल, त्यानंतर इंजिन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर पाईप असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे हे केले जातात. शेती उपयोगी वस्तू काय केले जातात, शेतकऱ्यांना दिल्या जातात. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या खरेदीही केलेल्या आहेत. फक्त बिल पडणं बाकी आहे. अशांसाठी एक बिल मंजूरही झालेली आहे, तर त्याच्यावर निधीही पडलेला आहे. फक्त खात्यावर येणं बाकी आहे. तर लवकरच ते सर्व निधीची काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केला जाईल. कारण त्या निधीची तरतूद वगैरे जी-आर आलेला आहे, फक्त खात्यावर पडणं बाकी आहे. आणि मग लवकरच मार्च एंडिंगच्या अगोदर 31 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे थकीत बिलं आहेत, राहिलेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे काय केले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. ते पैसे पडणार आहेत. अशा शेतकऱ्यांनी काळजी वगैरे करायची नाही, कारण बरेच दिवस झाले प्रलंबित असतात. काही 7 महिने, 8 महिने, 11 महिने, 9 महिने असे वेगवेगळ्या प्रकारचे बिलं अपलोड करूनही आपण वस्तू घेऊनही पैसे पडलेले नसतात. त्यांचे पैसे काय होणार आहेत, तात्काळ 31 मार्च 2026 पर्यंत काय होणार आहेत, त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. तसं शासनाने जी-आर निर्गमित करून पैशाची तरतूद वगैरे केलेली आहे, निधीची तरतूद झालेली आहे. त्यामुळं लवकरच हे पैसे त्यांच्या जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत, ज्यांनी यंत्र वगैरे खरेदी केलेली आहेत, अशा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. धन्यवाद.